शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट कोरेगाव बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी. या गावचे शेतकरी आहेत श्री किरण डावरे साहेब. त्यांच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी आलोय. आता या ठिकाणी बघितलं तर त्यांनी जोशी ॲग्रो इंडस्ट्रीजचा हायक्रॅल फिल्टर जो आहे ऑल इन वन, त्याचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलंय. 60 मीटर क्यूबचा 4 इंची इनलेट आणि 4 इंची आउटलेटचा फिल्टर यांनी या ठिकाणी बसवलाय. आता ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर ऑल इन वन. आपल्याला जनरली जर फिल्टरेशन सिस्टीम बसवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, तर हायड्रोसायक्लोन फिल्टर बसवावा लागतो, त्यानंतर सँड फिल्टर बसवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्क्रीन फिल्टर बसवावा लागतो. ह्या तिन्ही गोष्टी बसवल्यानंतर काय होतं, त्यानंतर आपण मग ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे ती व्यवस्थितरित्या चालवू शकतो. पण ह्या फिल्टरमध्ये तिन्ही गोष्टी ज्या आहेत ती एकत्रितपणे केल्यात. जे काही युनिट यांनी बनवलंय ते अशा पद्धतीने एकत्रित बनवले. त्यामुळे तुम्ही आता बघू शकता की बसवण्याला जागा जी आहे ती फक्त इनलेट आणि आउटलेट एवढाच विषय राहिलाय. त्यामुळे काय होतं, ह्याला स्पेसिंग जे आहे ती कमी लागतं. जेवढं इनलेटला प्रेशर आहे तेवढंच आउटलेटला पण प्रेशर होतं. त्यामुळे ह्या फिल्ट्रेशन मध्ये जो काय प्रेशर आहे तो अजिबात ड्रॉप होत नाही. आणि ड्रॉप प्रेशर झाल्या नसल्यामुळं आपल्याला जे काय आपण ड्रिप इरिगेशन करत असतोय त्या ठिकाणी आपल्याला जेवढा प्रेशर आपण सेट केलेला असतो तो आपल्याला तेवढा 100% भेटला जातो. याचा कदाचित धरून चला हा बॅकवॉश जाम झाला, बॅकवॉश जर नाही केलं थोडासा जाम झाला तर त्यामुळे होतं काय, तर पाणी पाठीमागच्या पाईपलाईन लोड येऊन पाईपलाईन फुटू शकते. आता इथं जर बघितलं तर इथून यांची 1 किलोमीटर अंतरावर जी काही नदी आहे तिथून पाईपलाईन या ठिकाणी आहे. 10 HP ची मोटर आहे, 4 इंची मेन लाईन आहे. मग काय होतं, तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर फिल्टर चोकअप झाला किंवा जर पुढं कुणी वाल वगैरे बंद केलं तर 100% पाईपलाईनला दणका बसू शकतो, म्हणजे पाईपलाईन फुटू शकते. तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी PRV चं सुद्धा इन्स्टॉलेशन कंपनीने इनबिल्ट या ठिकाणी केले. त्यामुळे ऑटोमॅटिकली पाणी जे आहे ते प्रेशरनं रिलीज या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळं आपल्या पाईपलाईनला प्लस फिल्टरला प्लस आपल्या ड्रिप इरिगेशनला कुठलाही पद्धतीचा कसलाही धोका होत नाही. आपल्याला जर फिल्टर साफ करायचं म्हणलं, आता अदरचा आपण सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवतो किंवा डिस्क फिल्टर बसवतो, तो जर साफ करायचं म्हणलं तर तो स्पेशली ऑपरेटिंग आपल्याला म्हणजे बॅकवॉश करावं लागतं. आणि ह्याचा विषय काय राहतो, तर एकदा बॅकवॉश केलं तर तिन्ही फिल्टर जो आहे आपलं, म्हणजे हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, आपला सँड फिल्टर आहे, प्लस स्टील फिल्टर आहे, तर तिन्ही फिल्टर आपण एकदा बॅकवॉश आपण जसा रेग्युलर फिल्टर साफ करतो तशाच पद्धतीनं ह्या तिन्ही गोष्टी यामध्ये आपला फ्लशिंग व्यवस्थित होतात. दुसरा फिल्टर आपला रेग्युलर आपण जे बसवतो त्याला रेग्युलरली साफ करावं लागतं, पण ते आपल्या तुमच्या पाण्याच्या क्वालिटी वाईज राहतं. आता ह्याला आपल्याला जर तो रेग्युलर साफ करायला लागत असेल तर हा आपल्याला 4-5 दिवसातून एकदा जरी फ्लश केला तरी अडचण येत नाही. तुम्ही जर नव्यानं इन्स्टॉलेशन जर करायचं तुमच्या डोक्यात असेल तर जोशी ॲग्रो इंडस्ट्रीजचा हायक्रॅल ऑल इन वन फिल्टर तुम्ही बसवू शकता. त्यामुळे तुमची जी काय उत्पादन क्षमता आहे ती अधिकाधिक वाढेल.